शाही प्रकरणावरून उद्धव ठाकरे संतप्त झाले। मुंबई महापालिका आयुक्त नेमका कसला पगार घेतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत। निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे। शाहीसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की बोटावरची शाही पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की 365 दिवस आता या तर 4 वर्ष म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते। मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे। अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये, हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात। हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा घोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे। शाही निघते तर त्या शाही लावण्याला अर्थ काय? आता मी निवडणूक आयोगाच्या काकांशी बोललो मगाशी। ते म्हणाले ही शाही जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाही वापरतो आपण, फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन मार्कर पण आता ते डायरेक्ट हे करतो। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाही ताबडतोब जात नाही आहे। तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे। सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे, मतदानापासून कोणी वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भावना आपली। दरम्यान विनोद तावडे आणि संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया। शाहीच्या ऐवजी मार्कर यूज केला जातोय आणि ते पुसलं जात आहे। तो जो मार्क आहे तो पुसला जात आहे। इव्हन कमिशनरने पण एक्सेप्ट केलं आहे। मला असं वाटतं कमिशनरने ॲक्सेप्ट केलं तर कमिशनरने दुरुस्त केलं पाहिजे। सिंपल गोष्ट आहे की शाही लावण्याची जी सँक्टिटी आहे किंवा एका व्यक्तीने एकदाच मतदान केलं पाहिजे आणि ती जर चूक असेल तर ती त्या आयोगाची, त्या आयुक्तांची, त्या अधिकाऱ्याची असेल, त्यांनी ती दुरुस्त करणं अत्यावश्यक आहे। मला जर स्पेसिफिक आपण सांगितलं तर मी पाठपुरावा करेन। खरं तर शाही लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाही हे मार्कर पेनची ताबडतोब निघले पण जाते, हे सत्य आहे। म्हणून बहुतेक ठिकाणी नाही परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे।